पवन कदम आपले गटनेते आहेत। पक्ष कार्यालयातून सर्व नगरसेवकांना, सर्व पक्षाच्या नगरसेवकांना, किंबहुना ठाण्यातल्या जे कोणी आपले नागरिक आहेत त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या एक सोडवण्याचं काम या पक्ष कार्यालयातून होईल। आणि हा पक्ष कार्यालय शिवसेनेचं तसं शाखा आपला आधार वाटतो लोकांना, तसंच या कार्यालयातून देखील सगळ्यांची कामं होतील असा विश्वास व्यक्त करतो। ठाणेकरांच्या प्रश्नांसाठी आता हक्काचं आणखीन एक व्यासपीठ तयार। नागरिकांचे प्रश्न तात्काळ सोडवा। पक्ष कार्यालय हे केवळ कार्यालय नसून जनतेसाठी मदतीचं केंद्र बनलं पाहिजे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेना गटनेते पवन कदम यांना स्पष्ट आदेश। ठाणे महानगरपालिकेतील नव्याने उभारण्यात आलेल्या शिवसेना पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गटनेते पवन कदम यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। नागरिकांनी पवन कदम यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना नगरसेवक म्हणून निवडून दिले आणि आज ते ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेचे गटनेते म्हणून महत्त्वाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळत आहेत। याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्याने उभारलेल्या पक्ष कार्यालयातून ठाणेकरांच्या समस्या तात्काळ सोडवण्याचे आदेश पवन कदम यांना दिले आहेत। हे कार्यालय नेहमी जनतेसाठी खुले असावे, नागरिकांना न्याय आणि मदत मिळाली पाहिजे अशा शब्दात त्यांनी सूचना दिल्या आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या भाषणांमध्ये नेहमी सांगतात, शिवसेना बाळासाहेबांचे विचार 80% समाजकारण, 20% राजकारण हे आम्ही मूलमंत्र जपण्याचं काम करतो। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेचा 80% समाजकारण आणि 20% राजकारण हाच खरा मूलमंत्र आहे आणि हाच पक्षाचा मूलमंत्र लक्षात ठेवत शिवसेना गटनेते पवन कदम हे सातत्याने सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी काम करत असून समाजकारणाला प्राधान्य देत आपली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडत आहेत।